आपल्याकडे एखादा सणवार असेल, पार्टी असेल, त्यात आपण छानच दिसतो. पण दररोज कसं बरं छान दिसायचं, अट्रॅक्टिव्ह दिसायचं? नमस्कार मंडळी आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, की दररोज अट्रॅक्टिव्ह कसं दिसायचं? नंबर 1 क्लोथिंग. जसे आपण कपडे घालतो ना, तसं समोरच्यावर आपलं इम्प्रेशन पडत जातं. सपोज जर आपण मळलेले, चुरगळलेले, अस्तव्यस्त कपडे घातले, तर समोरच्याला पण आपण त्या अनहायजेनिक, अनटायडी कॅटेगरीमध्ये वाटायला लागतो. याचं सिंपल सोल्युशन असं, की कोणतेही कपडे घाला, याने फरक पडत नाही की ते किती ब्रँडेड आहेत किंवा स्वस्त आहेत. पण ते कपडे वेल वॉश्ड म्हणजे स्वच्छ धुतलेले आणि आयर्न केलेले हवेत. यात पण एक प्रो टिप म्हणजे जर धुणं आणि इस्त्री करणं जमत नसेल, तर न चुरगाळणारे फॅब्रिक निवडा आणि डार्कर कलरचे कपडे निवडा. म्हणजे ते थोडे खराब जरी झाले, तरी आपल्याला लगेच त्यांना धुवायची गरज पडत नाही आणि तरी ते व्यवस्थित छान दिसतात. आपल्या दररोजच्या आयुष्यात खूप जास्त ब्रँडेड, महागडे आणि एकदमच छान दिसणारे कपडे रोज घालता येतील असा मुद्दा नसतो. तर बेसिक कपड्यांना पण एक फॅन्सी लुक द्यायचा असेल, तर आपल्याला दररोजच्या कपड्यांमध्ये ॲक्सेसराईज करता आलं पाहिजे. आता ॲक्सेसरीजमध्ये कोणत्या गोष्टी येतात? वॉच असेल, ब्रेसलेट असेल, मिनिमल इयरिंग्स असतील, पेंडंट आणि नेकलेस असेल, रिंग्स असतील, या गोष्टी सगळ्या ॲक्सेसरीजमध्ये येतात. यात पण एक प्रो टिप, कोणतीही ॲक्सेसरीज घालताना त्याच्यावर एक थीम ठेवायची. म्हणजे जर तुम्ही सिल्वर कलरचे इयरिंग घालत असाल, तर चेन गोल्डन कलरची घालायची नाही, सिल्वर कलरची चेन घालायची आणि सो ऑन. असंच प्रत्येक ॲक्सेसरीजसाठी लागू होतं. या ॲक्सेसरीज, क्लोथ्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला बाहेरून छान बनवतात. त्याचप्रमाणे आपलं शरीर आतूनही, वरून आणि आतून दोन्हीकडून छान असलं पाहिजे. म्हणूनच आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे येतोय, ते म्हणजे पर्सनल टायडीनेस, पर्सनल हायजीन. यातला प्रत्येक मुद्दा हा एक सेपरेट व्हिडिओ डिझर्व करतो. मी ते फक्त इनलिस्ट करते. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायला गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. नंबर 1 वेल ग्रूम्ड हेअर. बहुधा असं होतं की आपण खूप छान ड्रेस घालतो, खूप छान अटायर करतो आणि केस विस्कटलेले असतात. त्याच्यामुळे संपूर्ण लुक हा पाहिजे तितका क्लासी दिसत नाही. त्यामुळे दररोजच्या लाईफमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसताना अशी हेअरस्टाईल निवडायची जी आपल्याला दिवसभर साथ देईल आणि कुठेही थोडंफार रश झाला तर ती विस्कटणार नाही. नंबर 2 ओरल हायजीन. आता याची उदाहरणं द्यायचीच गरज नाही आहे. कधी ना कधी तुम्हाला एक्सपिरियन्स आलाच असेल, की माणूस छान दिसतोय पण त्याच्याशी बोलायला गेलं की तोंडाचा वास वगैरे येत असतो. तर हे अतिशय एक बॅड इम्प्रेशन पडलं जातं समोरच्यावर. त्याच्यामुळे ओरल हायजीन ही करायची. 2 वेळेस ब्रश करायचा, मोर दॅन इनफ. नंबर 3 बॉडी ओडर. जसा तोंडाचा वास आहे तसा आपल्याला बॉडीलाही एक गंध आहे. तो नॅचरल आहे, कम्प्लिटली फाईन. पण तो जर जास्त प्रमाणात यायला लागला तर ते डिस्कम्फर्ट होतं आजूबाजूच्यांना पण आणि आपल्याला पण. त्याच्यामुळे दररोज अंघोळ करायची आणि तुम्हाला शक्य झालं तर एक छानसा परफ्यूम विकत घ्या. कॉलेजमध्ये असणाऱ्या लोकांना हे सांगायची अजिबात गरज नाही, कारण त्यांचं जगणंच पूर्ण त्या परफ्यूम आणि डिओच्या बॉटलवर चालू असतं. पुढचा मुद्दा असा येतो नेल्स. आपले नेल्स हे एकतर छान शेपमध्ये पाहिजे किंवा कट जरी केलेले असेल तरी ते एक समान कुरतडलेली नखं किंवा कुठेतरी नेलपेंट आहे, कुठेतरी नाही आहे, हे सगळं अनटायडीनेस आणि स्वतःकडं लक्ष न देण्याचं इम्प्रेशन समोरच्यावर पाडत असतं. त्याच्यामुळे एकतर नखं छोटी ठेवा किंवा मोठी ठेवा. एकतर ती नेलपेंट सगळ्या नखाला असावी किंवा कुठेच नसावी. एवढे 2च पॉईंट नेल्समध्ये आहेत. नंबर 5 येतं लिप केअर. लिप केअरमध्ये तुम्ही जर पैसे घालायला तयार असाल तर एक लिप मास्क किंवा नाही तर एक व्हॅसलीन रात्री झोपताना लावायचं. सकाळी लिप्स खूप छान होतात, ड्राय आणि कुठेही त्याला चिरा वगैरे पडला तर असा काही प्रकार होत नाही आणि ते इतके सुंदर दिसतात की वा. तर व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं क्लोदिंग, ॲक्सेसरीज आणि पर्सनल हायजीन. आणि यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, इम्पॉर्टंट मुद्दा, तो म्हणजे कॉन्फिडन्स. इन्स्टंटली कॉन्फिडन्स दिसण्यासाठी पहिलं तर काम केलं गेलं पाहिजे पोश्चरवर. म्हणजे नेमकं काय? पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ, खांदे पुढे झुकलेले नसावे, एवढंच. कॉन्फिडन्स नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे माइंडसेट. एक पॉझिटिव्ह व्यक्ती नेहमी लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटते एखाद्या नेगेटिव्ह किंवा सतत क्रिटिसाइज करणाऱ्या व्यक्तीपेक्षा. आणि आता व्हिडिओचा शेवटचा मुद्दा, माझा पर्सनल फेवरेट, बी काइंड, बी जेंटल, बी हंबल अँड बी ग्रेटफुल इन एनी गिवन सिच्युएशन. आता ह्या गोष्टी अनसेड स्टँडर्ड ऑफ अट्रॅक्टिव्हनेसमध्ये येतात. म्हणजे कोणी हे सांगत नाही की तुम्ही असं कराल तर तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसाल, परंतु सबकॉन्शियसली माणसाला ह्या खूप आवडतात. एखादा प्रेमळ, आपुलकीचा, जपणारा माणूस हा एखाद्या रूढ माणसापेक्षा आपल्याला नक्कीच आवडतो. आणि म्हणूनच लास्ट मुद्दा माझा फेवरेट आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा. बाय बाय अँड लव यू ऑल.